नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी मधील इतिहासातील 8वा धडा सविनय कायदेभंग चळवळ त्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपला स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तुम्हाला इथे ऑप्शन दिले आहेत ते या उदाहरणामध्ये टाकायचे. ठीक आहे, तर चला तर मग बघूया आपण पहिला प्रश्न. एक आहे, लंडनमध्ये यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. तर लंडनमध्ये रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. दुसरा आहे, खान अब्दुल गफार खान यांनी या संघटनेची स्थापना केली. तर उत्तर, खान अब्दुल गफार खान यांनी खुदा-ए-खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. तिसरा आहे, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व यांनी केले. उत्तर आहे, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. चौथा आहे, दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. उत्तर, दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते. प्रश्न 2, पुढील विधाने सकारान स्पष्ट करा. त्यातील पहिला आहे, चंद्रसिंग ठाकूर यांनी लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. उत्तर आहे, एक, खान अब्दुल गफार खान यांच्या खुदा-ए-खिदमतगार या संघटनेने पेशावर येथे 23 एप्रिल 1930 रोजी सत्याग्रह सुरू केला. 2, सत्याग्रहींनी सुमारे आठवडाभर पेशावरवर ताबा ठेवला. 3, सरकारने सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश गढवाल पलटणीला दिला. 4, गढवाल पलटणीचा अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे लष्करी न्यायालयाने चंद्रसिंग ठाकूर यांना जबर शिक्षा दिली. आपण चॅनल जर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यातील 2 आहे, सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. उत्तर, सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापुरात मोठा मोर्चा काढण्यात आला. तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. परिणामी संतापलेल्या जनतेने पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले. हे आंदोलन दडपण्यासाठी सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. प्रश्न तिसरा आहे, पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. उत्तर, भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी लंडनमध्ये गोलमेज परिषद बोलावली. परंतु राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा ही संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना असल्याने तिच्या अनुपस्थितीत कोणतेही निर्णय घेणे सरकारला अशक्य झाले. म्हणून पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. प्रश्न 4, गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. आपण जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर बघूया आपण चौथ्या प्रश्नाचे. उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आला. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. म्हणून गांधीजींनी या निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. प्रश्न 3 आहे, खालील प्रश्नांचे 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यातील पहिला आहे, गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले? उत्तर,
लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती. परंतु सरकारने गांधींच्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले. प्रश्न 2 आहे, राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली? उत्तर, व्हाईसरॉय, आयर्विन आणि गांधीजी यांच्यात चर्चा होऊन एक करार करण्यात आला. या करारात भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राष्ट्रपतीचा स्वीकार करण्याची हमी सरकारने दिली. त्यामुळे राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. प्रश्न 14 आहे, सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा. जसे की 12 मार्च 1930 रोजी तर गांधीजींनी 78 आपल्या सहकाऱ्यांबरोबर साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. 6 एप्रिल 1930 रोजी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला. 23 एप्रिल 1930 रोजी खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला. 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली आणि 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला व मोठा मोर्चा काढण्यात आला. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.